नमस्कार. तर आज आपण घरच्या साहित्यात अगदी सोप्या पद्धतीने खारं वांगं कसं बनवायचे ते बघणार आहोत. तर चला मी त्यासाठी 3 वांगी घेतली आहेत, 4 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात, शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, 1 चमचा अंबारी मसाला घेतला आहे, अर्धा चमचा लाल चटणी घेतली आहे, लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि 4 लसूण पाकळ्या मी कट करून घेतल्यात, जिरं घेतलं आहे आणि आपल्याला वांगी कट करून घ्यायची आहे 8 भागामध्ये आणि पाण्यामध्ये टाकायचे. मी वांगी कट करून घेतलीत, पाण्यामध्ये टाकलीत, ती काळी पडू नये म्हणून. त्यानंतर आपण शेंगदाण्याच्या कुटामध्ये सर्व मसाले टाकून त्याला एकत्र करून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकून मसाला ओला करून आपण जे वांगं 8 भागात कट केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पूर्णपणे मसाला भरून घ्यायचा अशा पद्धतीने. त्यानंतर मी कढईमध्ये थोडेसे तेल टाकले. नंतर तेल तापले की आपल्याला त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे. जिरे तडतडले की त्यामध्ये आपण थोडंसं लसूण टाकायचं, तोही बदामी कलरपर्यंत परतून घ्यायचा आहे. नंतर हळद टाकून आपल्याला आपली वांगी टाकायची आहे आणि 7 ते 8 मिनटं मध्यम आचेवर आपल्याला ती वांगी चांगली शिजू द्यायची आहे. त्यानंतर परत आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वांगी आपली शिजून तयार आहेत. चला या वांगी खायला.